नमस्कार श्रोते हो. आजच्या कथेचं नाव आहे धुमाकूळ. चांगल्या नाटकाला गर्दी नसते. आर्ट फिल्म तर खास मॉर्निंग शोलाच दाखवावी लागते. एखाद्या चांगल्या साहित्यिकाच्या भाषणाला गर्दी तर सोडाच, पण रसिक श्रोत्यांना मोठ्या मिनतवारीनं गोळा करावं लागतं. अशी आपली साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा असली तरी काही गोष्टींना हा हा म्हणता हटकून गर्दी होते. न बोलावता रस्त्यावर कुठेही अपघात झाला की अगदी क्षणार्धात गर्दी ठेवलेली. अशा बातम्या कशा पसरतात आणि बघता बघता लोक कशी गर्दी करतात, हे एक मला न सुटलेलं कोडच आहे. अशी गर्दी आज सावलीपुढे झाली होती. सावली हा सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब दांडेकर यांचा एक टुमदार बंगला. त्यात राहणारं कुटुंबही टुमदारच. एकुलता एक तरुण मिळवता मुलगा आणि एकुलती एक मिळवती सून. सध्या मॅटर्निटी लिव्हवर असल्यामुळे आपल्या 1 महिन्याच्या बाळाला घेऊन सावलीतच होती. तिच्या माहेरी तिचे आईवडील नसल्यामुळे सावली हेच तिचं माहेर आणि सासरही होतं. पेन्शनर भाऊसाहेब हे 70चे होते आणि त्यांच्या पत्नी 65च्या घरातल्या. मुद्दाम बागेची हौस भागवण्यासाठी गावात कुठं प्लॉट न घेता गावाबाहेर म्हणजे पुणे ते सिंहगड रस्त्यावर धायरीला एका खेड्याजवळ त्यांनी प्लॉट घेऊन बंगला बांधला होता. छान बाग केली होती. कोबी, फ्लावर, भेंडी, मेथी असा भाजीपाला होता. विलायती तुरीची 2 मोठी झाडं होती. शिवाय गुलाब बारमाही फुलायचा. दसऱ्याला झेंडू असायचा. हे वृद्ध जोडपं रोज सकाळ संध्याकाळ मोठ्या आवडीनं बागेत काम करायचं. त्यात त्यांचा वेळही चांगला जायचा. दरवर्षी ते सकाळीच्या भाजीपाला स्पर्धेत भाग घ्यायचे. या स्पर्धेत त्यांच्या कोबीनं 2दा तर फ्लावरनं लागोपाठ 3दा पारितोषिक पटकवलं म्हणे. गवती चहाचे 2 गड्डे होते. ते दरवर्षी जो अधिक भाव देईल त्याला ते विकून टाकत. पैसा मिळवायचं हा काही त्यांचा उद्देश नव्हता, पण पैसा मिळत होता. असं हे एक मध्यमवर्गीय सुखी कुटुंब त्या सावलीत आनंदाने व समाधानाने राहत होतं. पण दैवाला हे बघवलं नसावं म्हणून की काय, आज दुपारी 4च्या सुमारास आपल्या बाळाच्या तोंडात दुधाची बाटली धरून बसलेली त्यांची सून एकदम किंचाळू लागली, साप साप साप. भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नी शेजारच्या बेडरूममध्ये आरामात विसावले होते. धाडकन दोघेही उठले. किंचाळणं अजून कानावर येतच होतं. अशा वेळी आता काय करावं हे त्यांना काही कळत नव्हतं. साप म्हणताच तोंडाची बोबडी वळली होती. हातपाय लटपटत होते. धड उभा राहता येत नव्हतं. त्यांच्या पत्नीने त्यांना धरून ठेवलं होतं. तेवढाच एक आधार त्यांना मिळाला होता. ते हळू आवाजात कसेबसे पत्नीला म्हणाले, माई आता काय करायचं? माई त्यांच्या कानाशी लागून बोलल्या, काही करायचं नाही. आता काही करायचं वय आहे का तुमचं? अगं पण साप आलाय ना घरात. मग काय तुम्ही मारणार आहात का त्याला? आपण आपले गप्प कानोसा घेऊन बाहेर पडू. ते घाबरून म्हणाले. सुनेचा आवाजही बंद झाला. थांबा, मी हाक मारून पाहते, असं म्हणून माईने हाक मारली. सुनबाई, अगं सुनेत्रा, अगं कुठं राहिलं पाहिलास तू साप? कुठं दिसला ग तुला? कोणत्याच प्रश्नाला उत्तर न मिळाल्यामुळे ते दोघेही गोंधळून गेले. मग माईने मोठ्याने विचारलं, सुनेत्रा, अगं तू बोलत का नाहीस? भाऊसाहेब बोलले, ती बहुतेक माधवला फोन करायला दिवाणखान्यात गेली असेल. फोन? माई बोलल्या, मेलं कशाला हे फोन करून कळवायचं? डॉक्टर दुसऱ्याला इंजेक्शन देताना त्याला फिट येते आणि घरात साप शिरला हे कळल्यावर त्याचं काय होईल? घाबरू नकोस, काही होणार नाही. घाबरू नको काय म्हणता? मुळात तो हळवा. सापाचं नाव ऐकून त्याचा हार्ट फेल होईल ना. मी सांगतो काही होणार नाही. तुम्ही काय सांगता? मी त्याची आई आहे. तुम्हा सगळ्यांपेक्षा मी त्याला चांगलं जाणते. हे पहा, असं काही माझ्या माधवला कळलं तर नक्की त्याला शॉक बसेल. त्यातून काहीही घडेल. भाऊसाहेब म्हणाले, पण मी छातीवर हात ठेवून सांगतो तसं काही घडणार नाही, कारण आपला फोन डेड आहे. हो, ते मी विसरलेच. एवढ्यात बाहेरून गलबला ऐकू येऊ लागला. कोणी दोघे तिघे आत आले आणि भाऊसाहेबांकडे बघून एकजण म्हणाला, साहेब चला तुम्ही आधी बाहेर चला. त्यांच्या संरक्षणासह ते दोघेही बाहेर आले. बघतात तर बाहेर ही गर्दी. त्यांच्या आवडत्या बागेत धड त्यांनाही पाय ठेवायला जागा नव्हती. त्यांचा कोबी फ्लावर त्यांना दिसतही नव्हता. बंगल्याबाहेर पडल्यावर माई कळवून म्हणाल्या, अहो
आमची सून आत अडकली आहे. एवढ्यात त्यांची सून पाठीमागून म्हणाली, माई मी इथं आहे. आणि बाळ ग, त्याला पाळण्यात ठेवून आले. आवाक होऊन माई म्हणाल्या, पाळण्यात? दूध पिऊन तो झोपला होता. मग कशीबशी त्याला पाळण्यात ठेवून भोवतीनं मच्छरदाणी सोडून आले. अगं वेडे, त्याला एकट्याला तिथं ठेवून? अहो, असं काय करता? पाळणा उंच नाही का? तिथेच सुरक्षित राहील तो. शिवाय साप आमच्या बेडरूममध्ये नाही आला. तिचं वाक्य तिथंच तोडून एकजण म्हणाला, बाई तुम्ही असं सांगा, तुम्हाला साप कुठे दिसला? मी अशी बाळाला दूध पाजवत कॉटवर बसले होते आणि साप असा बाहेरून समोरच आत आला. त्याला पाहून मी एकदम किंचाळले. तसाच तो बाजूच्या दिवाणखान्याकडे वळवळत गेला. एक जणाने शंका विचारली, पण बघितला हे नक्की का? त्याशिवाय का मी किंचाळले? भासबीस नाही नव झाला? अहो, भास कसा होईल? प्रत्यक्षात डोळ्यांनी 1.5-2 वाव तरी लांब असावा. वळवळ करीत असा आत शिरला. माझं धाबं दणाणलं. रंग कसा होता? पिवळा धमक दिसला. यावर एक जण म्हणाला, म्हणजे बहुतेक 10चा आकडा असलेला नाग असावा. एवढ्यात 4-8 गडी लहान पोरांना बाजूला करत पुढे आले. कोणाच्या हातात भाला, कोणाच्या हातात बर्च्या, तर कोणाच्या हाताला कानाला लागतील अशा उंच काठ्या होत्या. चला पोरांनो, व्हा बाजूला, इथं काय जेवण आहे काय? चावला बिवला तर फुकापारसी मरशीला भागा आडवांनो. असा आवाज देत ही रांगडी माणसं पुढे झाली. त्यांनी बघता बघता बंगल्याचा ताबा घेतला. या वेळेपर्यंत आजूबाजूचे सगळे गावकरी बंगल्यावर लोटले होते. बंगल्यासमोरची बाग सगळी माणसांनी फुलली होती. बाहेरही गर्दी लोटली होती. तोंडाला पदर लावून बायकाही ठिकठिकाणी उभ्या होत्या. त्या बंगल्यातल्या टुमदार कुटुंबाला बागेबाहेरच्या एका झाडाखाली निवांत सावलीत बसवलं होतं. नाहीतरी त्या पांढरपेशी माणसांचा तिथं काहीच उपयोग नव्हता. एका झाडाच्या सावलीत बसून ते फक्त लांबून बघत होते. क्षणाक्षणाला गर्दी वाढत होती. अखेर 5-6 दणकट लोकांनी 4 शिव्या हसडून आणि काठ्या आपटून गर्दीला बागेतून बाहेर काढलं. 7-8 जण चांगल्या टिप्पिऱ्या काठ्या हातात घेऊन 4ही अंगाला बंगल्याभोवती उभे राहिले. असा खडा पहारा ठेवला, व्यूहच असं रचला की कुठल्याही अंगाने साप बाहेर पडला तरी तो पळून न जाता आपल्या तावडीत सापडला पाहिजे. असा पहारा ठेवून 4 जण कानोसा घेत आत शिरले. शेतमळ्यात काम करता करता आडावर त्यांनी अनेक साप मारले होते, त्याबद्दल त्यांची ख्यातीच होती. 4 बहाद्दर गडी आत शिरले आणि साऱ्या गर्दीचं तोंड बंद झालं. गलका थांबला. वाचा बसावी तशी गत झाली आणि सगळे चित्रगत स्तब्ध उभे राहून त्या बंगल्याकडे एकटक बघत राहिले, श्वास रोखून. भाऊसाहेबही आपल्या चुड्यावर उभे राहून आणि मान उंचावून बघत होते. त्यांच्या भाईला धरून खाली ओढत माई म्हणत होत्या, काय बघायचं त्यात? गप बसा खाली. मारला म्हणजे मग बघू सावकाश. आता एवढे लोक गोळा झाले, त्याला मारल्याशिवाय राहतात? हो, तेही खरंय. असं म्हणून त्यांनी आपलं कुतूहल दाबून ठेवलं. असा अर्धा 1 तास गेला. ते 4 बहाद्दर गडी बंगल्यात गेले होते. ते निराश होऊन बाहेर आले. साप काही त्यांना सापडला नाही. ते बंगल्यातून बाहेर येताच काहींनी विचारलं, काय झालं? साप काय कुठे दिसत नाही? एकानं सुचवलं, कपाटाच्या ते मागं बिगं कुठेतरी दडून बसला असल, नीट बघा की जरा सगळीकडं. एक जण जरा रागानंच म्हणाला, अरे बाबा, सगळा बंगला धुंडाळला. कपाटाच्या मागं बघितलं, त्याच्या खाली बघितलं, त्याच्या वर बी बघितलं. आता आणि कुठं बघायचं? मग कुठंतरी बिळाबिळात शिरला असेल. त्या गर्दीतला एकजण पुढे येत म्हणाला, मी सांगू का? 2-3 एकदम विचारलं, काय काय? त्यानं एक नवीनच इल्लम काढलं. तो म्हणाला, तुम्ही असं करा, एक गारुडी बोलवा. म्हणजे काय होईल? म्हणजे काय होईल? अहो, तो पुंगी वाजवायला लागला की जवळपास कुठं असेल तिथनं तो येईल आणि बघा मग फणा काढून डुलतोय का नाही ते. पण आता गारुडी आणायचा कुठनं? ज्यानं हे इल्लम सुचवलं तोच म्हणाला, हाय माझ्या ओळखीचा एक, पण तो राहतोय हडपसरकडं. रिक्षानं जाऊन त्याला घेऊन यावं लागेल. ते 2-3 भाऊसाहेबाकडे आले. त्यांना सूचना मान्यच होती. पण प्रश्न पडला आता खर्चायला पैसे देण्याचा. पैसे आत एका कपाटात अडकले होते.
आणि ते आज जाऊन आणायला ह्यांची हिंमत नव्हती. आणि कशीबशी हिंमत केलीच असती तर त्या गोष्टींना माईंनी सँक्शन दिलं नसतं. शेवटी गोदरेज कपाटाच्या किल्ल्या कुठं आहेत आणि नोटांचं पुडकं कुठं ठेवलं आहे हे भाऊसाहेबांनी एकाला समजावून सांगितलं. मग बंगल्यात जाऊन 500चं एक पुडकं घेऊन तो आला. त्यातले 50 रुपये रिक्षा वगैरेसाठी देऊन त्या गड्याला हडपसरला पाठवलं. तो गारुडी आणायला गेला तरी इकडे सापाचा शोध चालूच होता. गर्दीत नाना तऱ्हेचे लोक असतात. एकानं सुचवलं, असं करा, एक 10 घागरीचा मोठा हंडा आणा, तेवढा हंडा भरून पाणी चांगलं उकळी येईपर्यंत तापवा. मग काय होईल, तेवढं उकळी आलेलं पाणी सगळ्या बंगल्यात ओतू, म्हणजे कुठं सांदी कोपऱ्यात असला नाहीतर बिळाबिळात लपला असला तर कडक पाण्यानं बाहेर पडायला लागल. ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. गावात देवस्थानचा एक मोठा हंडा होता. बंगल्याच्या आवारात त्या टोमदार बागेत एक मोठा चर खणून त्यावर तो हंडा ठेवला आणि खाली लाकडं पेटवून पाणी तापवलं. अर्ध्या तासात हंडा उकळू लागला. मग 5-6 बादल्या आणल्या आणि कडक पाण्याने त्या भरल्या. प्रत्येक खोलीत एक एक बादली पाठवली. प्रत्येक बादलीबरोबर 2-2 काठ्याधारकांचं संरक्षण दिलं. बंगल्याभोवतालचा पहाराही कडक केला. काठ्या आणि भाले घेऊन 8-10 गडी वेढा देऊन उभे राहिले. त्या वेळेपर्यंत गावातल्या एका हायस्कूलचे एक ड्रिल मास्तरही येऊन त्यात सामील झाले होते. नुसते सामील नाही तर त्या हल्ल्याचं नेतृत्वच त्यांनी आपल्याकडे घेतलं होतं. त्यांच्या तोंडातल्या शिट्टीच्या इशाऱ्याभर हुकूम कामं चालू लागली. त्यांनी शिट्टी फुंकली की हंडा उचलायचा, दुसऱ्या शिट्टीला बादल्या भरायच्या, तिसऱ्या शिट्टीला बादल्या उचलायच्या, चौथ्या शिट्टीला बादल्या घेऊन नेमून दिलेल्या आपापल्या खोलीत जायचं आणि शेवटी शिट्टी फुंकली की बादल्या ओतून त्या रिकाम्या करायच्या. साप निघायची वाट पाहायची आणि साप दिसला की त्याच्यावर एकदम अटॅक, असं हे ठरलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे शिट्ट्या होऊ लागल्या. नेमका याच वेळी माधव बंगल्यावर आला. ती गर्दी, त्या शिट्ट्या, त्याला त्या कशाचा काही अर्थबोधच व्हायना. तो वेड्यासारखा पाहतच राहिला. सर्व शिट्ट्या झाल्या, पाणी ओतले गेले आणि 3-4 जण आई आई करत पळत बाहेर आले आणि फुगडी घालावी तसे नाचत राहिले. ते बघून 5-50 लोक एकदम धूम पळत सुटले. त्यांना वाटलं साप आला. नुसता आला नाही तर 3-4 त्यानं फोडलं. ड्रिल मास्तरनं पळून न जाता धैर्यानं पुढं होत त्यांना विचारलं, काय झालं? अहो, होरपळून निघालो, पाय भाजलं. त्यांचं विव्हळणं चालूच होतं आणि माधव आपल्या आईवडिलांना विचारत होता, हे काय चाललंय, काय आहे हे? त्याला शॉक बसू नये म्हणून भाऊसाहेबांच्या हाताला चिमटा घेत माई म्हणाल्या, काही नाही माधव, काही घाबरू नको. तसं घाबरायचं काही कारण नाही. त्याचं काय झालं, तुला अजून काही कळलेलं नाही ना? माधव आईला म्हणाला, अजून तरी नाही, काही कळलेलं नाही. आणि तू सांगतेस त्या पद्धतीने लवकर काही कळेल असं दिसत पण नाही. असं म्हणून तो आपल्या बायकोला म्हणाला, काय ग, काय भानगड? मध्ये तोंड घालून माईच बोलल्या, थांब रे, मी सांगते. तू चहा वगैरे काही घेऊन आला आहेस का? तो ओरडलाच, चहा गेला खड्ड्यात. आधी मला हा गोंधळ चाललाय काय ते सांग. माई म्हणाल्या, तसं काही विशेष नाही. काय झालं तेच सांग ना आता. अरे, एक मोठा बेडूक बंगल्यात शिरला. बेडूक? हा बेडूक. मग त्याच्यासाठी एवढी गर्दी? अरे सांगते ना, स्टेप बाय स्टेप. तू आपली नर्व जाऊ देऊ नको. तो म्हणाला, आई, आता माझा पेशन्स संपला. एकदम शेवटची स्टेप घे आणि काय आहे ते सांगून मोकळं कर. हे पहा, एक मोठा बेडूक आला. असह्य होऊन भाऊसाहेब म्हणाले, अरे, आपल्या बंगल्यात साप शिरलाय. नाराजीच्या सुरात माई बोलल्या, केलात घोटाळा बोलून. बघा तो कसा बसला मटकन. आता काही झालं तर? आणि मी सांगणारच होते स्टेप बाय स्टेप. आधी बेडूक, मग आपोआपच त्याच्या मागून सर्प आला असता. हे मी आस्ते त्याच्याकडून वधवून घेतलं असतं. तुम्ही MA होऊन एकदम प्राध्यापक झाला ना, BT न होता, त्यामुळे स्टेप्सचं महत्त्व तुम्हाला कळलंच नाही. हा कौटुंबिक सुखसंवाद गारुडी आल्यामुळे बंद पडला. त्या गर्दीला एक नवीन कलाटणी मिळाली. नवा विषय, नव्या चर्चा सुरू झाल्या. ज्या रिक्षातून गारुडी आला होता
त्याच रिक्षात त्या पाय पोळलेल्यांना घालून डॉक्टरकडे पाठवण्यात आलं. अर्थात भाऊसाहेबांना त्यासाठी एक 100ची नोट द्यावी लागली. नोटांचं पुडकं वाटण्यासाठीच ते जवळ घेऊन बसले होते. कडक उकळत्या पाण्याचा प्रयोग फसल्यावर नवा प्रयोग सुरू झाला. गारुडी हा त्या सगळ्या गर्दीचा हिरो झाला. आपली पुंगी घेऊन तो त्या बंगल्याच्या व्हरांड्यात गेला. तिथल्या वरच्या पायरीवर बसून व बंगल्याकडे तोंड करून तो पुंगी वाजवू लागला. 5-10 मिनिटं पुंगी वाजवून झाल्यावर आपल्या पायात घुंगराचे चाळ बांधून पुंगी वाजवता वाजवता तो नाचूही लागला. लोक तल्लीन होऊन गेले. फणा काढून डोलण्यासाठी नाक बाहेर आला नाही, पण सारी गर्दी मात्र त्या पुंगीत तल्लीन होऊन डोलू लागली. अखेर तो घामाने निथळून गेला. हताश होऊन पुंगी खाली ठेवत म्हणाला, साहेब, आपली ताकद संपली. आमची बिदागी देऊन आम्हाला मोकळं करा. एक जण म्हणाला, काम न करताच कसली बिदागी? गारुडी भडकला. 1 तासभर पुंगी वाजवून एवढा घाम गाळला, हे काम नाही तर काय आहे? एवढा वेळ काय आम्ही नुसती हजामत केली काय? आगा, पर साप कुठं बाहेर आला? तो असता तर येईल नवं, नसता तर कुठनं येणार? अरे, आत बंगल्यात गेल्याला प्रत्यक्ष बघितलाय. गारुडी तेवढ्यात ठामपणे म्हणाला, आत गेलेला बघितलाय, पर बंगल्यातून बाहेर पडल्याचा कुठं बघितलाय? बिनतोड उत्तरानं सगळ्यांची तोंडच बंद झाली. एकानं विचारलं, मग तुला बिदागी तर द्यायची किती? लांबनं आलोय, हडपसरनं, तासभर घाम गाळलाय, द्या तुम्ही समजून. त्यानं घातलेले कोडं उकलायला बराच वेळ लागला. 5-10 पासून सुरुवात होऊन तो सौदा अखेर 50वर तुटला. अनेक नागपंचमीची मिळकत त्यानं एका तासात भरून टाकली. अर्थात त्यातला 4था हिस्सा ज्यानं त्याला आणलं होतं त्याला मिळाला. गारुडी गेला आणि एक नवी टीम ड्रिल मास्तरांनीच काढली. ते भाऊसाहेबांकडे आले आणि म्हणाले, अजून एक मार्ग आहे. काय? घरभर सगळा धूर करू. म्हणजे काय होईल? असला कुठला सांदी कोपऱ्यात तर बाहेर येईल. भाऊसाहेब म्हणाले, अहो, असा जर कुठं सांदी कोपऱ्यात नाहीतर बिळाबिळात लपला असला तर उकळतं पाणी टाकलं तेव्हा तो बाहेर नसता का पडला? हा प्रश्न त्यांना विचार करायला लावणारा होता. ते पेचात पडले, पण माईंनीच त्यांचं उत्तर देऊन तो पेच सोडवला. त्या म्हणाल्या, समजा तो खाली सांदी कोपऱ्यात किंवा बिळाबिळात न बसता जर कपाटावर, सेल्फवर म्हणा, नाहीतर स्वयंपाकाच्या ओट्यावर चढून बसला असेल तर उकळतं पाणी खाली ओतून काय होणार? मान हलवत भाऊसाहेब बोलले, हेही बरोबर आहे म्हणा. ताडकन माई म्हणाल्या, तुमचं हे नेहमीचंच आहे. हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. आणि खरं सांगायचं तर तुमचं कोणतंच काम बरोबर नसतं. असा एक जनरल शेरा मारून त्या ड्रिल मास्तरांना म्हणाल्या, तुमची कल्पना चांगली आहे, करा धूर. ही संमती मिळताच ड्रिल मास्तर शिट्ट्या फुंकत बंगल्याकडे गेले. धूर कसा करावा यावर त्यांची चर्चा सुरू झाली. कोणी म्हणालं, आपण धूप घालू. यावर ड्रिल मास्तर भडकले. ते म्हणाले, धूप घालू का उदबत्त्या? का नाही लावत? नाहीतर असं करा, अत्तराचे फाये ठेवून या प्रत्येक खोलीत, म्हणजे असला साप तर झक्कास वास घेत बसेल. त्यांनी असा जमद अग्नीचा अवतार धारण केल्यामुळे सगळे चिडीत चूप झाले. मग मास्तरच बोलू लागले, असं करूया, गवऱ्या जमू, त्यावर घासलेट ओतू आणि एक एक खोलीत 2-4 गवऱ्या पेटवून ठेवून देऊ. ड्रिल मास्तरांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. नियुक्ती न करता अनेक स्वयंसेवक हाताशी होते. ते सगळे गवऱ्या जमवण्याच्या कामगिरीवर लागले. एवढ्यात माधवच्या मनात एक नवीनच स्मार्ट कल्पना आली. तो आपल्या वडिलांना म्हणाला, भाऊ, मला वाटतं आपण सरळ पोलीस चौकीत जाऊन या घटनेची वर्दी देऊ. या कामी शासनाची मदत घेऊन जो काय बंदोबस्त करायचा तो पोलीस करतील. बेटा, ही कल्पना चांगली आहे. माईंनीही साथ दिली. हे अगदी करेक्ट आहे. मला वाटलंच होतं. आपला माधव आला की तो काहीतरी तोडगा काढेल. तुझा कॉम्प्युटरचा कोर्स आणि तुझी बुद्धिमत्ता वाया गेली नाही बरं. इकडे ड्रिल मास्तरांचे साथीदार आपल्या कामाला लागले होते आणि पिता पुत्र रिक्षा करून पुण्याच्या दिशेला एका पोलीस चौकीवर गेले. दिवस मावळायला आणि
आला होता आणि पोलिसांचा दिवस अजून उगवायचा होता. रात्र झाली की त्यांचा दिवस उगवत असतो. तोवर कोणी महत्त्वाचे अधिकारी चौकीवर येत नसतात. त्याआधीच हे चौकीवर जाऊन पोचले. चौकीत 2 पोलीस आणि एक हवालदार एवढी मोजकीच 3 मंडळी हजर होती. भाऊसाहेब आणि माधवराव चौकीवर आले तेव्हा त्यांनी त्यांचं आपल्या पद्धतीने स्वागत केलं. म्हणजे या नाही, बसा नाही, कोण आपण हेही नाही. मग स्वतःचा परिचय देत भाऊसाहेब म्हणाले, मी एक सेवानिवृत्त प्राध्यापक आहे. हा माझा मुलगा माधव. हवालदार आपली मिशी चुरत म्हणाला, बरं मग? माझा धायरीला बंगला आहे. तो असू द्या हो, तुम्ही चौकीवर का आलाय ते सांगा. तुमची काय कंप्लेंट आहे का? होय, त्यासाठीच आलोय. मग सांगा की काय ते. आपल्या बंगल्यात साप शिरलाय. बरं मग? त्यानं काय गुन्हा केलाय? त्यानं चोरी केली आहे का? घर फोडलंय का दरोडा घातलाय? भाऊसाहेबांना हवालदाराच्या या प्रश्नांनी काय बोलावं हे कळेनासं झालं आणि हवालदारांनी नंतर त्यांना पुन्हा विचारलं, कोण साप, कुठला, त्याचं नाव, गाव काय, त्यानं इंडियन पिनल कोडचा कुठला गुन्हा केलाय, कुठल्या कलमाचा भंग केलाय? काय बोलावं हे भाऊसाहेबांना कळेना झालं. त्यांचे चिरंजीव गोंधळून गेले. इंडियन पिनल कोड काय, गुन्हा काय, कुठल्या कलमाचा भंग काय हे त्यांना काही कळेनासं घेऊन बसलं. त्यातून कसंबसं सावरत भाऊसाहेब म्हणाले, नागरिकांचं संरक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि आमचा जीव आज धोक्यात आहे. आपण काही बंदोबस्त करावा म्हणून विनंती करायला आलोय. तुमच्या घरात शिरून सापानं चोरी केली काय? नाही. तुमच्या घरात कुणी लेकीसुनीची इज्जत घेतली काय? नाही. कुणावर बलात्कार केलाय काय? नाही. मग काय केलंय त्यानं म्हणून तुम्ही कंप्लेंट द्यायला आलाय? मला सांगा, कोणत्या गुन्ह्याखाली आम्ही त्याला अटक करणार? भाऊसाहेब म्हणाले, हो, तेही खरंच आहे. काय खरंच म्हणता प्राध्यापक साहेब? अहो, उद्या डास चावले म्हणून तुम्ही चौकीवर याल. आम्ही काय करणार? आम्ही IPCतल्या कलमाप्रमाणे चालतो. हाय काय आणि त्यात काय तरतूद? कोणत्या शहाण्यानं तुम्हाला चौकीवर जाण्याचा सल्ला दिला? या प्रश्नानं माधवची मान एकदम खाली झाली आणि हवालदार म्हणाला, खरं म्हणजे चांगल्या माणसांनी चौकीवर कवा येऊ नये. आपण चांगले आहोत, सज्जन आहोत याची भाऊसाहेबांना एकदम प्रकर्षाने जाणीव झाली आणि ते दाखवून देण्यासाठी लगेच चौकी सोडून निघण्याच्या विचारानं उठले. हवालदाराला म्हणाले, बरं मग जाऊ आम्ही? येताना विचारलं होतं. मग जाताना तर काय विचारता? हे बघा, मी कोण तुम्हाला जा म्हणून सांगणारा? मी आपला एक साधा हवालदार आहे. वाटल्यास असं करा, तासाभरानं फौजदार येतील, त्यांची भेट घ्या. काय करता आलं तर बघा. हवालदाराच्या एवढ्या दणक्यानेच ते गार झाले होते. फौजदार यायच्या आत आपण निघावं हे शहाणपणाचं वाटून ते दोघेही बाहेर पडले. रिक्षा उभीच होती. त्या रिक्षाने परत गेले. बंगल्यावर पोचताच ते दृश्य असं भला जंगी नाग मारलेला आणि त्याचं ते धूळ बागेत पडलेलं. भाऊसाहेब आणि माधव दोघेही धावतच गेले. त्या नागाभोवती बघ्यांची गर्दी होती, पण त्यात माई आणि सुनेत्रा दिसत नव्हत्या. माधवनं विचारलं, आई आणि सुनेत्रा कुठं आहेत? ड्रिल मास्तर म्हणाले, त्या बाळाला घेऊन डॉक्टरकडे गेल्यात. डॉक्टर? दोघांनाही धक्का बसला. का? कशासाठी? त्याची वाचाच गेली आणि कोणीतरी एकानं समजावून सांगितलं, घाबरू नका. धुरानं बाळ घुसमटलं होतं, बेशुद्ध होऊन पडलं होतं. लवकर लक्षात आलं म्हणून बरं झालं. लगेच दवाखान्यात नेलं, नळ्या लावल्यात, आता बरं आहे. आपल्याच आनंदात असलेले ड्रिल मास्तर सांगू लागले, माझी कल्पना बरोबर ठरली. घरभर धूर केला. अहो, नाग एका कपाटाच्या वर बसला होता. त्या धुरानं त्याची चुंबळ खाली पडली. कसंबसं आत बाहेर काठ्यावर काठ्या घातल्या. आता त्याचं दहन करू. भाऊसाहेब आणि माधव या दोघांचंही या कशात लक्ष लागत नव्हतं. बाळ दवाखान्यात आहे या कल्पनेनं माधव एकदम खचला होता. एवढ्यात एक रिक्षा आली आणि बाळाला घेऊन माई व सुनेत्रा खाली उतरल्या. त्यांना पाहताच माधवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि भाऊसाहेबांचेही थरथरणारे पाय स्थिर झाले. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जवळ घेऊन जाऊन बाळाला पाहिलं. गालाला ओठ लावून त्याची पापी घेतली आणि माधवने त्याला जवळ छातीशी कवटाळलं. माई म्हणाल्या, डॉक्टर म्हणत होते 1 रात्र राहू द्या. पण मी म्हणाले, माझ्या माधवला धक्का बसेल. आता ठीक असेल तर लगेच डिस्चार्ज द्या. तुझ्यासाठी डिस्चार्ज घेऊन आले. हा सगळा गोंधळ संपला. रात्र जाऊन दिवस उगवला आणि एक एक नवे शोध लागू लागले. सकाळी लवकर उठून चहा करणारी सुनेत्रा माधवला झोपेतून उठवून म्हणाली, अहो उठा, आपल्या गोदरेजच्या कपाटातले दागिने गेले आहेत. तोवर माई घाईघाईने येऊन म्हणाल्या, 7च्या बातम्या ऐकाव्या म्हणून 2 in 1 पाहते, तर तो कुठंच सापडत नाही. एवढ्यात भाऊसाहेब ओरडत आले, माझ्या उशीखालचं घड्याळ काय झालं? घड्याळ कोणी घेतलंय का? न्यूयॉर्कहून अक्कानं भेट म्हणून माझ्या वाढदिवसाला पाठवलेलं घड्याळ आहे ते. हे असे नवे सर्प डोळ्यापुढे दिसू लागले. 10 घरचे 10 लोक कोण आले आणि कोण काय नेलं हे काय कळणार? नाव तरी कोणाची घ्यायची? त्या सावलीतलं ते टुमदार कुटुंब अवाक होऊन गेलं. बाहेर बागेकडं बघायची सोयही नव्हती. बंगल्यापेक्षा फ्लॅट बरा असं म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली.